नमस्कार. चला आज जाणून घेऊया की आपल्या भारताच्या आर्थिक नियोजनाचा म्हणजेच इकॉनॉमिक प्लॅनिंगचा पाया नक्की कसा घातला गेला. बघा, कोणत्याही मोठ्या देशाच्या प्रगतीमागे ना एक जबरदस्त विचारपूर्वक केलेली योजना असते आणि आपल्या भारताची गोष्ट ही काही वेगळी नाही. आजच्या या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. अगदी सुरुवातीला प्लॅनिंगची कल्पना काय आहे तिथून सुरुवात करू. मग हीच कल्पना देशाच्या पातळीवर कशी लागू झाली, यामागे कोणाचं डोकं होतं, कोणत्या संस्था उभ्या राहिल्या आणि शेवटी आपल्या सगळ्यांना माहीत असलेली पंचवार्षिक योजना प्रणाली कशी अस्तित्वात आली, हे सगळं समजून घेऊया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. नियोजन, प्लॅनिंग म्हणजे नक्की काय? गंमत म्हणजे ही संकल्पना आपल्या रोजच्या आयुष्यातच लपलेली आहे. विचार करा, आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती लागते? उत्तर अगदी साधं आहे. एक चांगली योजना, एक चांगला प्लॅन. एक साधं उदाहरण घेऊयात. समजा एका विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे आहेत. मग त्याला काय करावं लागेल? त्याला वेळेचं नियोजन करावं लागेल, बरोबर? कधी अभ्यास करायचा, कधी खेळायला जायचं आणि पुरेशी झोप कधी घ्यायची, हे सगळं ठरवावं लागेल. आणि याच शिस्तबद्ध प्लॅनिंगमुळे तो आपलं ध्येय गाठू शकतो. आता हेच साधं सोपं तत्व आपण देश पातळीवर नेऊन बघूया. म्हणजे बघा, जसा एक विद्यार्थी आपल्या वेळेचं नियोजन करतो, अगदी तसंच एक सरकार आपल्या देशाच्या साधनसंपत्तीचं, रिसोर्सेसचं नियोजन करतं. आर्थिक नियोजनाची व्याख्यासुद्धा हेच सांगते. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकार काही ठरवलेली ध्येय समोर ठेवतं आणि देशात जे काही रिसोर्सेस आहेत त्यांचा अगदी विचारपूर्वक वापर करतं. कशासाठी? तर लोकांचं आयुष्य, त्यांचं जीवनमान सुधारावं यासाठी. याच विचारपूर्वक केलेल्या कामाला योजना असं म्हणतात. पण हे करायला सरकारला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. म्हणजे देशासाठी काय बनवायचं, ते किती प्रमाणात बनवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही बनवलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, याच निर्णयांवर तर देशाचा विकास अवलंबून असतो. पण आपल्या भारतात नियोजित अर्थव्यवस्थेचा विचार सगळ्यात पहिल्यांदा कोणी मांडला असेल? ही गोष्ट सुरू होते एका दूरदृष्टी असलेल्या महान व्यक्तीपासून. गोष्ट आहे 1934 सालची. तेव्हा प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया नावाचं एक पुस्तक बाजारात आलं आणि या एका पुस्तकाने भारताच्या आर्थिक विकासासाठी नियोजन किती महत्त्वाचं आहे हे पहिल्यांदाच इतक्या प्रभावीपणे सगळ्यांसमोर आणलं. आणि हे क्रांतिकारक पुस्तक कोणी लिहिलं होतं माहीत आहे? भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांनी. त्यांच्या याच अविश्वसनीय योगदानामुळे त्यांना भारतीय आर्थिक योजनेचे जनक किंवा फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणून ओळखलं जातं. बरं, आता स्वातंत्र्यानंतर या विचाराला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय पावलं उचलली गेली आणि कोणत्या संस्था उभ्या केल्या गेल्या? चला ते पाहूया. भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने प्लॅनिंगसाठी 2 खूप महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या. 1950 मध्ये राष्ट्रीय योजना मंडळ म्हणजेच नॅशनल प्लॅनिंग कमिशन आणि त्यानंतर ठीक 2 वर्षांनी 1952 मध्ये राष्ट्रीय विकास मंडळ म्हणजेच नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. या दोन्ही संस्थांची रचना आणि कामं एकमेकांना जोडलेली होती. दोन्ही मंडळांचे अध्यक्ष पंतप्रधानच होते. पण फरक असा होता की योजना मंडळात मोठे मोठे तज्ज्ञ होते जे योजना तयार करायचे, तर विकास मंडळात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सदस्य होते. त्यांचं काम होतं त्या योजनेला अंतिम मंजुरी देणं. यामुळे काय झालं तर केंद्र आणि राज्यामध्ये विकासासाठी एक मस्त ताळमेळ बसला आणि याच संपूर्ण संस्थात्मक रचनेतून भारताच्या नियोजित विकासाची एक प्रमुख प्रणाली, एक सिस्टम जन्माला आली. भारतात योजनांचा जो कालावधी होता तो 5 वर्षांचा ठरवण्यात आला आणि म्हणूनच या प्रणालीला पंचवार्षिक योजना असं नाव मिळालं, जे आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. या पंचवार्षिक योजनांचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट होता. तो म्हणजे देशातील नैसर्गिक आणि मानवी साधनसंपत्तीचा वापर करून विकासासाठी एक जबरदस्त आणि सर्वसमावेशक आराखडा तयार करायचा आणि तो प्रत्यक्षात आणायचा. तर ही होती भारताच्या आर्थिक नियोजनाच्या पायाभरणीची गोष्ट. पण हे सगळं ऐकून एक प्रश्न मनात येतो, नाही का, की काळाच्या ओघात कोणत्याही देशाची योजना कशी विकसित होते आणि कशी बदलते, यावर नक्कीच विचार करायला हवा.